मराठा, एक मराठा, एक मराठा, इन्क्लाब इन्क्लाब इन्क्लाब, एक मराठा। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणासाठी जे पाऊल उचललेलं आहे तो खूप चांगला आहे। आणि ज्या पद्धतीने आज मुंबई शहरात दाखल झालेले आहे आणि व्हॉट्सअप फेसबुकच्या मीडियाच्या बाबतीत जे आम्हाला कळलं की त्या ठिकाणी सरकार ज्या पद्धतीने त्यांना मदत करायला पाहिजे त्या पद्धतीने मदत करत नाहीये, त्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण, एक आदर्श शिकवण ही समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या निमित्तानं आज मोहम्मद पैगंबरांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदात आम्ही साजरा करत असताना त्यांचा संदेश लोकांपर्यंत की शेजार धर्म पाळायला पाहिजे, इन्सानियत का पैगाम, माणुसकीचा जो धर्म आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। आज ती वेळ आलेली आहे। मराठा बांधव या ठिकाणी मुंबईत दाखल आहे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कितीतरी लोक करत आहे। पुणे शहरातनं कोंढवा आणि कौसरबाग या भागातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहत आहेत आणि या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने आज या अन्नदानाचा कार्यक्रम या इथून निघून आम्ही मुंबईला पोहोचणार आहे आणि तिथं आमच्या मराठी बांधवांना एक शिजवलेलं चांगलं अन्न आम्ही त्या ठिकाणी पोहोचवणार आहे। एक नैतिक जबाबदारी आमची की आज आमचा मराठा बांधव मुंबईत दाखल आहे आणि त्यांच्या हक्कासाठी जे संविधानाने त्यांना दिलं पाहिजे होतं ते दिलं नाही आणि त्या न्याय मिळवण्यासाठी ते झटतायत। त्यांच्या न्यायासाठी आम्ही बी त्यांच्याबरोबर मुस्लिम समाज ठामपणे उभा आहे आणि आपण व्हॉट्सअप फेसबुकद्वारे पाहतोय की मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने या ठिकाणी मराठ्यांच्या आंदोलनासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे आणि पुण्यात नाही जरांगे पाटलांना मराठा आरक्षणासाठी मी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसं पाहिलं तर गफूरभाई हे नेहमीच आपल्या मराठी समाजाच्या बरोबर असतात। जेव्हा गावामध्ये वारी निघते तेव्हा वारकऱ्यांना रेनकोट छत्रीपासून त्यांना वेगवेगळे औषधं असतील हे दरवर्षी देत असतात। त्याचप्रमाणे जेव्हा शिवाजी महाराजांचा विषय आमच्या महानगरपालिकेत येतो तेव्हा त्यासाठी देणगी असेल, 1-1 लाखाची देणगी त्यांनी त्यावेळेस दिलेली आहे शिवाजी महाराजांसाठी। ते खरोखर ते शिवाजी जुन्नर तालुक्यात जन्मलेले हे गफूरभाई हे नेहमीच आपल्या सर्व बहुजन समाजाच्या उपयोगी पडलेले आहेत। कधी त्यांनी जात पात असं बघितलेलं नाही। कधी पण जेव्हा गणपती असतात तर सगळ्या मंडळांना भेटी तेच देत असतात किंवा गावामध्ये शिवजयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात होते ती फक्त आमच्या गफूरभाईच करतात। कारण म्हणजे कधी कधी आम्हाला असं वाटतं अरे आम्ही हिंदू असून सुद्धा एवढी मोठी करत नाही, पण आमचे गफूरभाई अतिशय मोठी सर्व शाळांना घेऊन आपली शिवजयंती होते। त्याचप्रमाणे आमचा जो पूल आहे त्याला सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव द्यायचा प्रस्ताव महानगरपालिकेत गफूरभाई आणि आम्ही सर्वांनी दिला होता। म्हणजे ही जे आपल्या महाराष्ट्राबद्दल, आपल्या देशाबद्दल आपली जी तळमळ आहे इथं कुठेही त्यांनी जात पात धर्म कधी आणला नाही। आम्ही सर्वांसाठी काम करत आलो आणि आज मराठा समाज हा आपल्या हक्कासाठी लढतोय। त्यासाठी एक मनोज जरांगे सारखा माणूस जो अन्नत्याग करून तिथे बसलाय, आज लाखो लोक त्यांच्यासाठी आज मुंबईला दाखल झालेले आहेत, पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही। आज तुम्ही जर बघितलं तर विदर्भ मराठवाडा यातले शेतकरी आत्महत्या करतायत आणि हे सगळं करत असताना आज त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। आणि जे संविधानमध्ये थोडा घटनेमध्ये बदल करायलाच पाहिजे। आज कुणबी समाज हा पण ओबीसी मध्येच येतो। आज तुम्ही सर्वांना न्याय द्या, सर्वांना जेवण आज ते पाठवतायत। तसं पाहिलं तर हा एक खारीचा वाटा आहे, कारण आज लाखो लोकांच्या समुदायाने आज तिथं मुंबई गाठलेलं आहे। परंतु आज काय असेल आपली फुलाची पाकळी म्हणून हे आमच्या कोंढवा वासियांतर्फे आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे आज आमची छोटीशी भेट त्यांच्यापर्यंत पोहोचतीये आणि आम्ही सर्वजण मराठा आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि आज आम्हाला नक्कीच वाटतं की आमच्या गोरगरीब जनतेला न्याय मिळावा। आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आम्हाला भरपूर द्या, पण जे काही त्यांच्या शेतीला भाव मिळत नाही, शेतीचे बऱ्याच वेळा शेतकरी आत्महत्या करतोय, त्यांच्याकडे पाणी नसतं, दुष्काळ असतो, तर तुम्ही मराठवाडा विदर्भ